राम राम मंडळी, आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. या धार्मिक व्हिडिओला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला. पुढील अनमोल धार्मिक भाग ऐकण्यासाठी जय हरी. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 33व्या भागाला प्रारंभ करत आहे. जय हरी. आजचा सुविचार आहे, जीवनात नेहमी सत्यासोबत चाला. जीवनात नेहमी सत्यासोबत चाला, मग वेळ आपोआपच तुमच्या सोबत चालायला लागेल. जय हरी. आजचा विषय आहे, आयुष्यावर बोलू काही. आयुष्यावर बोलू काही. आयुष्य भविष्य नाही तुझी या हाती, हे अवघे अंती जाई जेल. नामदेव महाराज म्हणतात, आयुष्य भविष्य नाही तुझी या हाती, हे अवघे अंती जाई जेल. याचा अर्थ असा आहे भक्तजन हो, हे मनुष्या, हे भक्ता, हे आयुष्य आणि आयुष्यातील भविष्य तुझ्या हातात काहीच नाहीये. कोणास किती आयुष्य लाभेल याचे गणित हे काळाच्या हाती आहे. म्हणून परमार्थात आयुष्य कसे घालवावे याचे मार्गदर्शन अनेक संतांनी केलेले आहे. काळाचा चपेट घात जव वाजला नाही येथ. काळाचा चपेट घात जव वाजला नाही येथ, तव साधावया परमार्थ, आयुष्य व्यर्थ न करावे. भागवतात आलेला आहे. भक्तजन हो, साधू संतांनी आपले आयुष्य परमार्थात घालवले. त्यांनी काळ सार्थकी केला, जीवन सार्थकी केले, मनुष्य जन्म सार्थकी केला आणि आयुष्यसुद्धा सार्थकी केला आणि मनी मात्र देव निरंतर ठेविला. लक्ष देऊन ऐका भक्तांनो. शांत चित्ताने धावपळ तर आपली रोजच चालू असते हो, पण थोडा वेळ स्वतःसाठी द्या आणि ऐका अनमोल आयुष्याविषयीचे अनमोल विचार. रामकृष्ण हरी. आपलं मन जे आहे ना, आता तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल परंतु थोडंसं आत्मपरीक्षण कराल. तुम्ही मध्येच व्हिडिओबद्दल विचार करत असाल, मध्येच आध्यात्मिक चांगल्या गोष्टी ऐकण्याचा विचार करत असाल. माझी गृहिणी असेल, माता भगिनी, तर ती स्वयंपाकाची वेळ झाली आहे, आता मी काय स्वयंपाक बनवू. रोज बिचारीला सकाळी संध्याकाळी तेच तिच्या जीवाला तोच गोर असतो. आमचा बंधुराज असेल तर मुलांच्या फीज भरायच्यात किंवा आता पेमेंट आल्यानंतर कशी गुंतवणूक करायची आणि कसं साध्य म्हणजे बचतसुद्धा करायची, या अनेक गोष्टींचं चिंतन आपण संसारी आहोत ना, मग आपल्या मनामध्ये चालू असतं. परंतु भक्तजन हो, अशा वेळेस आपल्या मनाला आपण समजवायचे. कसं समजवायचे पहा, जसं लहान बालक असतं आणि ते जर एखाद्या उंच ठिकाणी चढलं आणि खाली उडी मारायला लागलं, तर आपण त्याला सांगतो, नाही असं करू नकोस बाळ. मग तसंच आपलं जे मन आहे त्याला जपायचे आणि आपल्या मनाला सांगायचे, हे मना सांगते तुला, हे मना सांगते तुला, जरा ऐक ना, जरा ऐक ना. काय सांगायचंय मग मनाला? पहा, आयुष्य म्हणजे विधात्याने, विश्वनिर्मात्याने मानवास दिलेली सुंदर देणगी आहे. हे मना, हे सुंदर आयुष्य तुला सुंदर जगायचे, आनंदी जगायचे, हे सांगायचे मनाला. या जगात कोणीच कोणाचे नसते हो, असं आपण म्हणतो. परंतु वेळ आल्यानंतर आपलीच माणसं, आपलेच आईबाप, आपलीच मुले बाळे, आपलेच गुरुजन आपल्या कामी येतात, हे पण कधी विसरायचं नाही. आपले आयुष्याचे सुंदर पान हे आपणच सत्कर्माने भरायचे असते. आयुष्यातला प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगून बघा आणि मग पहा जीवनाचा खरा अर्थ आणि मर्म, साध्य, साधक, या सर्वच गोष्टींचे रूपांतर आनंदी जीवनात सुरू होते आणि आपणास तसा अनुभवसुद्धा येऊ लागतो की खरं जीवन किती सुंदर आहे.
परंतु हे अनमोल आयुष्य जगताना माणुसकी आणि धर्माचे पालन होणे आवश्यक आहे. चांगल्या सर्व गोष्टी आयुष्यात घडतात. जे जे धर्मपालनाने आयुष्य जगतात, जगातील सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या प्रयत्नांवर अतूट आयुष्य ठेवतात, विश्वास ठेवतात आयुष्यामध्ये. हे लक्षात घ्या. एक छोटा संदेश आहे पहा, मी आपणास देऊ इच्छिते. संधी मिळेल तुलाही, कोणाच्या अन्यायापुढे झुकू नकोस. हे जीवा, हे भक्ता, संधी मिळेल तुलाही, कोणाच्या अन्यायापुढे तू झुकू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. फक्त आयुष्यामध्ये चांगलं जगलं पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंगने आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे, नाही का? आयुष्य हे प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असते. प्रत्येकाच्या समस्या, प्रॉब्लेम हे वेगळे असतात. काही आनंदी सुखी असतात, तर कोणासाठी हे आयुष्य दुःखी आणि कष्टी असते, क्लेशदायक असते. मात्र यात बदल घडवून आणण्यासाठी, दुःखाचे रूपांतर सुखात करण्यासाठी धार्मिक गोष्टी जीवनात असणे आवश्यक आहे. गुरु जीवनात असणे आवश्यक आहेत. ओम गुरुदेव. आपण जर गुरु केले नसतील तर गुरु करा आणि मग अनुभव घेऊन पहा. मी जे स्वानुभवानं सांगत आहे ते आपण अनुभवानंतर इतरांना सांगू शकाल. गुरु केले तर मग योग्य मार्गदर्शन लाभते आणि यामुळे साधकाचे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते. सुखाच्या मागे धावता धावता एका अशा वळणावर आपण येऊन आता पोहोचलोय. आपण 40शी जर पार केलेली आहे, तर मग शाश्वत सुख म्हणजे नक्की काय? हा विचार आपल्या मनामध्ये घर करून राहतो आणि मग या मनाला सत्संग, भजन, नाम संकीर्तनाची आवड व्हावी लागते. ही आवड आपणच निर्माण करावी लागते. मग मात्र जीवनाच्या ज्या टप्प्यावर हे ज्ञान होते ना, तो टप्पा, तो क्षण खूप महत्त्वाचा आहे. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे. हे ज्या क्षणाला समजलं ना, तो क्षण आपल्या खऱ्या आयुष्याची सुरुवात असते. तो खरा जीवनाचा अनुभव आपण जगण्यासाठी, सुंदर जीवन जगण्यासाठी घेऊ शकतो. मग असे वाटते की आता चित्त आणि मन हे शांत आहे, समाधानी आहे आणि मग ते अधिक समाधानी राहण्यासाठी काय करावं लागेल पहा. मन बांधू जरी हरी चरणाला, मन बांधू जरी हरी चरणाला, साधेल योग मग भजनाला. मन बांधू जरी हरी चरणाला, गुरुचरणाला, साधेल योग मग भजनाला. हे आपल्या लक्षात येईल. आयुष्य म्हणजे नक्की काय? आपण या छोट्याशा पुढील दृष्टांताद्वारे पाहत आहोत पहा. आपला महाराष्ट्र, आपला भारत देश हा वारकऱ्यांचा देश आहे, भक्तांचा देश आहे. साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त झालेली साक्षात ईश्वरानं या आपल्या भारतभूमीमध्ये अवतार घ्यावा, इतकं महान श्रेष्ठत्व आपल्या या देशाचं आहे. आणि पहा, महाराष्ट्रातील वारकऱ्याची एक मुलगी होती. दृष्टांत काय आहे? महाराष्ट्रातील वारकऱ्याची एक मुलगी होती आणि ती मुलगी लग्न होऊन सासरच्या घरी गेली. काही दिवस गेले आणि तिचे दिवस आनंदानं चालू होते. वडील निष्ठावंत वारकरी असल्यामुळे मुलीस जन्मताच 5वीच्या दिवशी तुळशीची माळ घातली गेलेली होती. आई-वडिलांना मुलीला 5वीच्या दिवशी तुळशीची माळ घातली होती. शालेय शिक्षणाबरोबरच पंढरी आळंदीची वारी आई-वडिलांबरोबर तिची चालू होती. हरिपाठ, ज्ञानेश्वरीचे नित्य वाचन होतेच. मुलगी ज्या घरात दिली गेली होती ते घर पण वारकरी होते, पण त्या घरामध्ये दीक्षा मात्र उशिरा घेतल्या गेल्या होत्या. काही का होईना, पण घर मात्र वारकरी होते. सकाळी नेहमीप्रमाणे सकाळ झाली आणि प्रसन्न वातावरणात तिचा दिवस सुरू झाला आणि तेवढ्यात तिच्या कानावरती बाहेरच्या अंगणातून आवाज आला, भिक्षाम देही. एक गोसावी त्या ठिकाणी भिक्षाम देही म्हणत होते, भिक्षा मागण्यासाठी आले होते. आणि मुलगी जे काय तिला द्यायचे ते अन्नदान करण्यासाठी ती गेलेली आहे. तिनं नमस्कार केलेला आहे आणि ते संस्कार बघून
गोसाव्यानं मुलीला विचारलं, "अगं मुली, तुझं वय किती? तू हुशार दिसतेस, संस्कारी दिसतेस." तर मुलीनं सांगितलं, "माझं वय 20 वर्ष आहे." "हो का?" मग मुलगी पुढं स्वतःच सांगतीये, "माझं वय 20 वर्ष आहे. माझ्या नवऱ्याचं वय ते 15 वर्ष आहे." "बरं, नवऱ्याचं वय 15 वर्ष आहे. ठीक आहे." मुलगी अजून पुढे सांगते, "माझ्या सासऱ्यांचं वय 10 वर्ष आहे आणि माझ्या सासूचं वय 5 वर्ष आहे." आता इथे लक्षात घ्या, मुलगी सांगतीये म्हणजे सून सांगतीये, "माझे वय 20 वर्ष आहे, नवऱ्याचे 15 वर्ष आहे, सासूचे 10 वर्ष आहे आणि माझे सासूचे 5 वर्ष आहे आणि सासऱ्यांचे वय 10 वर्ष आहे." हे सर्व सासू ऐकत होती. रागाने सासू बेभान झाली आणि बाहेर आली अंगणात आणि म्हणाली, "काय गं सुनबाई, कसले वय सांगते? कसलं असं आयुष्य वर्ष सांगते आमचं? हे वय का माझं? मी जर 5 वर्षाची, तू 20 वर्षाची, मग मोठं कोण आणि छोटं कोण? काय बोलतीयेस हे तू? काय तुझं डोकं जागेवर आहे की नाही?" त्यावेळेस सून म्हणाली, "सासूबाई, माफ करा. मी आपलं पारमार्थिक वय सांगत आहे. माझ्या पतीने वारी करून 15 वर्ष झाली. मामंजींनी वारी करून 10 वर्ष झाली आणि आपण वारीला सुरुवात करून, सासूबाई तुम्ही वारीला सुरुवात करून आणि तुळशीची माळ घालून 5च वर्ष झाली. म्हणजे दीक्षेचे, वारीचे, परमार्थाचे आयुष्य मी सांगितले हो. यात माझे काय चुकले?" सासू मात्र सूनबाईचे आभार मानून गप्प बसली आणि अंतर्मुख होऊन विचार करू लागली. यातून आयुष्य आपण कसं घालवायचे, नंतर पश्चाताप होता कामा नये. कारण वेळ आहे तर आपण योग्य वेळी तुळशीची माळ घालावी आणि आपण खऱ्या वयाला, खऱ्या जगण्याला, खऱ्या आयुष्याला सुरुवात करावी. "अच्छे दिन पायो." पहा, कबीरजी या ठिकाणी म्हणतात की "अच्छे दिन पाछे गए, हरी से किया न हेत, अब पछतावा क्या करे, चिडिया चूक गई खेत." अशी वेळ भक्तांनो आपल्यावर आली नाही पाहिजे. म्हणून आयुष्य संपले की सर्व इथंच सोडून जावं लागणार आहे. म्हणून हे लक्षात घ्या की जोपर्यंत आपण आहोत ना, तोपर्यंत चांगलं जीवन जगा, आनंदी जगा आणि आपल्या स्वतःच्या वागण्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. कारण आज अनेकदा आपण पाहतो की असाही एक वर्ग आहे की स्वतःची संपत्ती वाढवायच्या नादात हे संपत्तीवान गरिबांना लुटतात, गरिबांना रस्त्यावर आणतात आणि मरणप्राय यातना दिल्या जातात. पण या कृत्याची शिक्षा गरिबांना रडवणाऱ्यांना आणि संपत्ती वाईट मार्गानं, दोन नंबरच्या मार्गानं म्हणजे भ्रष्टाचार करून जमवलेली संपत्ती, काळा पैसा आणि गरिबांना त्रास देऊन लुबाडलेली संपत्ती ही कधीही टिकत नसते. आणि या कृत्याची शिक्षा भोगण्याची वेळ जेव्हा यांची येते, तेव्हा यांचा घडा भरतो आणि यांना अत्यंत वाईट शिक्षा निसर्गानं, नियतीनं आणि त्यांच्या कर्मानं झालेली असते. म्हणून लक्षात घ्या की आपण आपली संपत्ती किती आहे यापेक्षा संपत्ती आपल्याला लागतच आहे, परंतु कष्टानं मिळवा आणि आपले जीवन जे आहे ते सत्मार्गानं, सत्कर्मानं, अध्यात्मानं आणि साधू संतांच्या अस्तित्वामध्ये, साधू संतांच्या सहवासामध्ये आपले जीवन जगा आणि मग मात्र आपल्या जीवनात आनंद, सुख आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यावर बोलू काही म्हणजे काय, तर आयुष्य हे धर्मानं जगा, कर्मानं, चांगल्या कर्मानं जगा आणि मग पहा कायम आपण सुखी असल्याचा अनुभव घेऊ शकतो. आजचा सारांश आहे भक्तजनो, धर्माचे पालन करून आयुष्य सुंदर जगा. रोज सुखाचा, ईश्वरी नामाचा स्वानुभव घ्या. मग अंतसमयी वाईट विचार करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येतील. नारायण 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 नारायण. ओम गुरुदेव. राम 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 राम. याच विचारामध्ये आपलं जीवन चांगलं जाईल आणि आपण सुखी राहू, समाधानी राहू, हे महत्त्वाचं आहे. ओम गुरुदेव. आत्मा मालिक कृष्णम वंदे जगद्गुरु. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या यूट्यूब
चॅनलमध्ये, धार्मिक चॅनलमध्ये या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट नक्की करा. आपलं मत मांडा आणि व्हिडिओ आपण कोणत्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, शहरातून पाहतात नक्कीच मला सांगा. आनंद वाटेल. स्पर्श परिसरातील सर्व सदस्यांचे सर्व सदस्यांचे आभार. सर्वांना आत्मवंदन आणि नवीन जे सदस्य या कुटुंबामध्ये येत आहेत त्या सर्वांना आत्म्यापासून त्या सर्वांचं स्वागत आहे. आत्मा मालिक कृष्णं वंदे जगद्गुरु. जय शिवराय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.